हातकणंगले लोकसभा मतदारसंघ साखर सम्राटांचा, प्रस्थापितांचा, डाव्या विचारांचा बालेकिल्ला. पण याच मतदारसंघाने राजू शेट्टी नावाच्या एका सर्वसामान्य माणसाला राष्ट्रीय नेतृत्वाची लोकमान्यता दिली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आणि मोदींच्या झंझावाताला याच मतदारसंघातून राजू शेट्टींनी हादरे दिले. एक वेळा नव्हे तर तब्बल 2 वेळा शेतकऱ्यांचा आवाज बनून राजू शेट्टी संसदेमध्ये पोहोचले. पण नंतर त्याच राजू शेट्टींना या लोकसभा मतदारसंघाने नाकारलं. त्याचं कारण काय? काँग्रेस स्वाभिमानीकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे कसा गेला? ऊस पट्ट्यांच्या या मतदारसंघात नेमकं कुणाचं नाणं खणाणतं आणि यंदा कोण बाजी मारणार हेच या व्हिडिओत थेट आकड्यांसहित पाहूयात. कारण आमच्याकडे या लोकसभा मतदारसंघाचा अख्खाच्या अख्खा सातबारा आहे. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात सातबारा लोकसभेचा. अनेक वर्ष काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. याचं कारण या लोकसभा मतदारसंघाच्या भूगोलात दडलंय. त्यामुळे आधी या मतदारसंघाचा भूगोल जाणून घेऊयात. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये येतो. शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आजही पुरोगामी विचार टिकून आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातला पहिला शाहूवाडी, दुसरा हातकणंगले, तिसरा इचलकरंजी, चौथा शिरोळ, 5वा इस्लामपूर आणि 6वा शिराळा आहे. हातकणंगलेचा भूगोल आता आपण पाहिला. आता इतिहास पण जाणून घ्या. बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता माने आणि नातू धैर्यशील माने यांचं या मतदारसंघावरती निर्विवाद वर्चस्व आहे. पण या वर्चस्वाला सुरुंग लावला तो राजू शेट्टींनी. या निवडणुकीत काय झालं होतं तेही पहा. 2009 पासून शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने राजू शेट्टींनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. 2014 मध्ये त्यांचा हाच प्रभाव दिसून आला. राजू शेट्टींनी काँग्रेसच्या कलाप्पा आवाडेंचा तब्बल 1,72,835 मताधिक्याने पराभव केला. एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला एका छोट्या प्रादेशिक पक्षाने इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभूत करणं, यावरून राजू शेट्टींची ताकद लक्षात येऊ शकते. पण शेट्टींना हाच प्रभाव 2019 मध्ये दाखवता आला नाही. 2019 साली माने घराण्यातल्या धैर्यशील मानेंनी पुन्हा एकदा विजयी गुलाल उधळला. 96,039 मतांची आघाडी घेत त्यांनी राजू शेट्टींना धक्का दिला. या निवडणुकीत राजू शेट्टींनी ब्राह्मण समाजावरती केलेलं वक्तव्य त्यांना भोवल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे यावेळी भाजपने या मतदारसंघात शिवसेनेला शक्य ती ताकद दिली आणि राजू शेट्टींचा पराभव झाला. या सगळ्या धक्क्यांमुळे राजू शेट्टींना मिळणारी मतांची टक्केवारी कशी घसरत गेली आहे त्याची ही आकडेवारी पाहूयात. 2014 साली एकट्या राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाने 53% जास्त मतं मिळवली होती आणि 2019 साली त्याच राजू शेट्टींच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल 14% घट झाली. या आकडेवारीत अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही पाहू शकता की 2014 साली ज्या वंचितला केवळ 0.4% इतकी मतं मिळाली होती, त्याच वंचितने पुढच्या 5 वर्षात म्हणजे 2019 साली तब्बल 9.9 मतं घेतली. म्हणजेच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला जितकं शिवसेनेने बॅकफूटला टाकलंय त्याहीपेक्षा जास्त त्यांना वंचितच्या उमेदवाराचा फटका बसलाय, असं या डेटामधनं दिसतंय. आता याहीपेक्षा जास्त इंटरेस्टिंग आकडेवारी विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये आहे. यातून राजू शेट्टींची ताकद कशी कमी कमी होत गेलेली आहे तेही तुमच्या लक्षात येईल. ही सगळी ताकद 2019च्या विधानसभा निवडणुकांपर्यंतची आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठमोठे राजकीय भूकंप आले. 2 महत्त्वाचे पक्ष फुटले. या सगळ्या राजकीय उलथापालथीत या मतदारसंघावरती नेमका काय परिणाम झाला तेही आता पहा. राज्यातल्या 2 पक्षफुटीचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघांवरती तसा फारसा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. कारण ज्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे त्यांचे आमदार या मतदारसंघामध्ये नव्हते. केवळ राष्ट्रवादीचे जयंत पाटील याला अपवाद आहेत. जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत, पण पक्षफूट झाल्यावर तेही शरद पवारांच्या बाजूने आहेत. थोडक्यात काय तर जनसुराज्य पक्ष आणि अपक्षांची भूमिका नेमकी काय असते, ते युतीला पाठिंबा देतात की नाही, महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहतात का, यावर बऱ्याच गोष्टी निर्भर आहेत. आता 2024ला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नेमका कुणाचा बोलबाला असेल आणि कोण गुलाल उधळेल यासाठी काही प्रश्नांची थेट उत्तरं पाहूयात. हातकणंगलेत उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 साली नाही, राजू शेट्टींचा स्वतंत्र पक्ष आहे, आणि 2019 सालीही नाही, धैर्यशील माने हे शिवसेनेमध्येच होते. आता हातकणंगलेमध्ये 2019ला जो खासदार निवडून आला तो दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? तर 2014 सालचं बघितलं तर हो, राजू शेट्टी दुसऱ्यांदा निवडून आले होते. पण
2019 साली या प्रश्नाचं उत्तर देताना नाही असं म्हणावं लागतं, कारण 2019 मध्ये धैर्यशील माने हे पहिल्यांदाच निवडून आले होते. प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा की तोटा? अर्थात युतीला फायदा झाला आणि आघाडीला तोटा असं 2019च्या लोकसभेवरनं तरी दिसतंय. आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो कोणता? बघा स्क्रीनवर. हातकणंगलेमध्ये पक्षफुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? या प्रश्नाचं उत्तर राजू असं आहे शेट्टींनी की काँग्रेसच्या पक्षफुटीनंतरचं राजकारण फार गुंतागुंतीचं झालं. राजू शेट्टींनी पक्षफुटीमुळे काँग्रेसच्या एकीकडे कलाप्पा महायुतीकडून आवाडेंचा उमेदवार बदलाची तब्बल चर्चा मोठ्यानं आलाय, तर 1,लाख,835,835 दुसरीकडे राजू मताधिक्याने शेट्टींची पराभव भूमिका केला. निर्णायक ठरणार आहे. आताचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळेल का, की नवा चेहरा येईल, यावरही बऱ्याच गोष्टी निर्भर आहेत. तर दुसरीकडे राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा पाठिंब्याने निवडणूक लढवणार का, यावरूनही चित्र स्पष्ट होणार आहे. कारण आत्तापर्यंतचे आकडे जर आपण पाहिले तर राजू शेट्टी या मतदारसंघामध्ये गेम चेंजर ठरत असल्याचं दिसतं. 2024ला ते नेमके कुणाच्या बाजूने निवडणूक लढवतात? ते महाविकास आघाडीसोबत जातात की महायुतीसोबत जातात? यावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे तुम्हाला नेमकं हातकणंगलेमध्ये काय होईल असं वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि लोकसभेचा हा सातबारा आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.